नमस्कार मंडळी, टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत। आजची आपली जी रेसिपी आहे ती बिटाची कोशिंबीर। तर बिटाची कोशिंबीर करताना 2 बीट स्वच्छ धुतले, मागचं पुढचं काढून घेतलेलं आहे, सालही त्याची पूर्ण काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ आधी धुवूनही घेतलेले आहेत। इथं बीट खिसून झालेलं आहे, आता 2 मधला अर्ध खिसायचं राहिलेलं आहे। ज्या लोकांना शुगर आहे, ज्यांना डायबिटीस आहे किंवा ज्यांना डोळ्याला पण दिसायचा प्रॉब्लेम आहे, अशांनी तर आवर्जून खाण्याची ही रेसिपी आहे। आणि उन्हाळ्यामध्ये थंड असते, लहान मुलांनासुद्धा खाऊ घाला, अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी बिटाची कोशिंबीर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मंडळी, ह्याच्यामधलं पाणी काढायचं नाही आहे, कारण हे पाण्यासहित आपण कोशिंबीर करणार आहे। पाणी जास्त नसतं, पण पिळून पाणी काढायचं नाही, नॅचरल आहे, त्यामुळे पोटात जाणं गरजेचं आहे। फोडणीसाठी कडलं तापत ठेवलेलं आहे, म्हणजे फोडणीचं पात्र तापत ठेवलेलं आहे आणि इथं घेतलेले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडासा हिंग घालणार आहे। त्यानंतर मीठ, साखर घालणार आहे, शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, दही घाल। फोडणी पात्र गरम झालेलं आहे, तेलही आपण फोडणीसाठी घेतलेलं आहे। आता कोशिंबिरीमध्ये पहिल्यांदा शेंगदाण्याचं कूट, मीठ, साखर घालून घेऊया। भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, शिंकलं सत्य आहे, कूट भरपूर घातलं तर कोशिंबीर छान लागते असं माझ्या मनात आलं होतं। आमच्याकडे शिंकल्यावर सत्य म्हणतात। 2, 3 आणि 4। आपल्याला जेवढं कूट घालायचं, कमी जास्त घालू शकता, जेवढं पाहिजे तेवढं घालू शकता। आणि आता मिक्स करून घेऊया, कमी पडलं तर अजूनही घालू शकता। ही कोशिंबीर मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला दाखवते, मी नेहमी अशी बनवते, खूप छान चवदार लागते। हे बघा, अजून कूट घालूया। हाताने घातलं तरी चालेल, थोडंसं मोठसर कूट आहे माझं। ते चांगलं मिक्स करून घेऊया। मोठे बीट होते 2, त्यामुळं कोशिंबिरीला कूट पण भरपूर घातलं की चव छान येते। आता एवढं कूट घातले, आता घालूया आपण साखर। साखर चवीनुसार घालायची आहे आपल्याला। मिक्स करून घ्यायचं, लगेच मीठ नाही घालायचं, आधी साखर घालून मिक्स करायचं। चांगली कोशिंबीर हलवून घ्यायची, त्यानंतर घालूया मीठ, चवीनुसार मीठ घालायचं। खालची बाजू वर, वरची बाजू खाली, अशी चांगली मिक्स करून घ्यायची। वाटलं कूट अजून तर अजून घालू शकता। त्याच्यानंतर आता आपण फोडणी करूया। जिरे, मोहरी दोन्हीही घालणार आहे। नुसत्या मोहरीवर पण करतात, जिऱ्यावर पण करतात, पण जिरे मोहरीची चव अतिशय उत्तम लागते बिटाच्या कोशिंबिरीला। खास करून मी जिरे मोहरी घालते दोन्हीही। हे बघा, मोहरीचे 2 दाणे घालून बघितले, तेल चांगलं गरम झालेलं आहे। आपण घालूया मोहरी, पहिल्यांदा मोहरी घालायची, जिरे, हिरवी मिरची आणि हिंग, अगदी थोडी कोथिंबीर। आणि आता आपण कोशिंबीर ओतूया।
ही जी फोडणी झालेली आहे, फोडणीमध्ये जिरे मोहरी मी बिटाच्या कोशिंबिरीला घालते. नुसती मोहरीवर पण करतात, जिऱ्यावरती पण करतात, पण याला मी दोन्हीही घालते. आता ही फोडणी पण इथे घालूया. फोडणीसाठी थोडंसं असं फोडणी घालायची म्हटल्यावर थोडंसं असं खड्डा करून घ्यायचा मधोमध, म्हणजे खालीपर्यंत जाते फोडणी. त्यानंतर ही आपली छान अशी चरचरीत फोडणी घातलेली आहे कोशिंबिरीला. आता त्यातलीच थोडीशी कोशिंबीर व्हिडिओ हे असं पुसून घ्यायचं. बघा तेल सगळं निघून जातं. तर हे माझं फोडणीचं हे आहे, कडलं म्हणा, पात्र म्हणा. हे बघा लांब दांड्याचं आहे, खूप छान आहे. मी ह्याला नेहमी फोडणी घालते. हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे ॲमेझॉनवरनं. आता ही सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कोशिंबीर. गरम आहे त्यामुळे हात घालायचा नाही. हातानं जरी मिक्स करायची असेल तर 2 मिनटं थांबावं लागेल गार होईपर्यंत. छान आपली बिटाची कोशिंबीर तयार झालेली आहे बघा. साधी सोपी आहे, पोळीसोबत सुद्धा मस्त लागते. दही न घालता किती चवदार आणि छान मस्त झालेली आहे. आणि बघा कुठे कलर लागतोय, कुठे कलर पसरतोय. मी तर पिळून पण काढलेलं नाही, आणि बीट जेव्हा आपण साल काढतो त्यावेळेला पाण्यात पण घातलेलं नाही आहे, कारण नैसर्गिक कलर पोटात जाणं खूप गरजेचं आहे. आणि ही वरण भातासोबत जर घेतली तर बस विचारच करायचं काम नाही, बोट चोखतच खायला पाहिजे अशी कोशिंबीर आपली तयार झालेली आहे. तुम्ही एकदा या पद्धतीनं करून बघा. आता घालूया हिरवी भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर, हिरवीगार. आणि आता मिक्स करून घेऊया. झटपट होणारी रेसिपी आहे, अगदी छोटीशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. बिटाची कोशिंबीर. कढीपत्ता पण घालू शकता. मी हिंग घातला आहे त्यामुळे कढीपत्ता नाही घातलेला. त्याला तिखट वगैरे काही घालायचं नाही आहे. अशी करायची बघा. दहीच पाहिजे, हेच पाहिजे असं काही नाही. ज्या साहित्यात असेल त्या साहित्यात तुम्ही ही कोशिंबीर करू शकता. आता मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. खूप खमंग वास सुटलेला आहे. फोडणी जे केलेलं आहे बिटाच्या कोशिंबीरीवर घातलेला, खूप मस्त लागते, पौष्टिक लागते. आपण स्वतः खाऊन बघायची. खूप छान झाली, खूप छान झाली. असं लहान मुलांसोबत जे 4-5 वर्षाची जे हे करतात, नुकतंच खायला शिकलेली मुलं असतात, त्यांच्यासोबत जर असं खाल्लं तर नक्कीच त्यांना पण आवडेल आणि त्यांना खाण्याची सवय लागेल. आणि मिरच्याचे तुकडे मात्र काढून घ्यायचे. लहान मुलांना खाताना मोठे मोठे तुकडे असतात त्यामुळे काढू शकता. आणि मिरची घातल्यावरती फार छान चव लागते. साखर, मीठ, मिरची, अतिशय चवदार ही अशी बिटाची कोशिंबीर होते. पानामध्ये डावीकडे कोशिंबिरीची जागा आहे, पण भाजीपेक्षा सरस खाल्ली जाते. बिटाची कोशिंबीर खूप छान लागते. प्रत्येक कोशिंबिरी छान लागतात, पण ही तर माझ्या आवडती कोशिंबीर आहे. तुमचीही आवडती होईल. लहान मुलांना तुम्ही खायला एकदा घालायला सुरुवात केली ना, कारण लहान मुलंच खात नाहीत आणि ही तर सगळ्यात हेल्दी आहे. त्यामुळे तुम्ही ही अशा पद्धतीने एकदा कोशिंबीर करून बघा आणि लहान मुलांना घालण्यासाठी सवय लावा. हे बघा, छान आपली अशी बिटाची कोशिंबीर तयार झालेली आहे. इतके छान आणि मस्त झालेली आहे मंडळी. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि मंडळी, ही अगदी छोटा व्हिडिओ होता तुमच्यासोबत. मी दुपारच्या जेवणासाठी मी ही कोशिंबीर बनवली होती, तर तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर केलेली आहे आवर्जून. उन्हाळा चालू आहे, खास उन्हाळा स्पेशल बिटाची कोशिंबीर.